सुजय विखेंवर बी बोलावं, टीका करावी. राधाकृष्ण विखेंवर बोलू शकतो आम्ही. एकामेका वयाचा मान ते नसतील राखत कदाचित, पण आम्हाला पोरा बाळांवर टीका चर्चा करायला नका लावू. पोरा बाळांना सांगायचा काळ खूप आहे मोठा, काळजीपूर्वक जा. मे महिन्यामध्ये जून मध्ये पाणी आलं हे काही यांचं कर्तृत्व नाहीये, हे लक्षात घ्या. निळवंड असेल नाही तर भोजापूर हे पाणी मिळणं यामध्ये आम्ही काम केलेलं आहे. राहुल गांधींनी जे बोगस मताच्या बाबतीत जे मुद्दा उपस्थित केला, तर देवेंद्र फडणवीस यांनी असं म्हटलेलं आहे की मतांची चोरीच्या बाबतीत मुद्दा उपस्थित करत आहे, परंतु राहुल गांधींच्या डोक्याची चिप चोरी गेलेली आहे. खरं म्हणजे मुख्यमंत्री महोदयांचे उत्तर दिलं ते अत्यंत चुकीचं आहे. याला कारण असं की तुम्ही त्यांनी जे प्रश्न उपस्थित केलेले आहे त्या प्रश्नाचं उत्तर हे निवडणूक आयोगानं देणं आवश्यक आहे. इकडं भारतीय जनता पक्ष अस्वस्थ झालाय. त्यांना ते अस्वस्थ झाले कारण त्यांची खरी चोरी ओळखली गेलेली आहे. आता मूळ विषयाला बदल देऊन वेगळं उलट पालट बोलणं हे या पदाला शोभणारी गोष्ट नाही. राहुल गांधींनी जे बोगस मतदाराचा आरोप केला आहे, तुमच्या बाबतीत तेच घडलंय का? तेव्हा हे महाराष्ट्रात देशात ते करतायत. त्यांचे जे अनेक फंडे आहेत त्या फंड्यात ते प्रकार ते निर्णय ठिकाणी निर्णय पद्धतीनं वापरलेले आहेत हे नाकारते आणि त्यांनी सप्रमाण सिद्ध केलंय. बरं असं आहे की तुम्हाला त्यांनी जर इलेक्ट्रॉनिक्स पद्धतीनं सॉफ्ट कॉपी दिली असती तर तुम्हाला सोपं झालं असतं ते तपासणं आणि अनेक मतदारसंघांचं तपासता आलं असतं. त्यांनी एवढे ढिगभर कागद दिले, ट्रकचा लोडच कागद पाठवून दिले आणि ते तपासणं सोपं नव्हतं. तरी ते 6 महिन्याचा अभ्यास करून मोठ्या टीमनं अभ्यास केला, बारकावे शोधले, अनेक मतदार कसे निर्णय ठिकाणी मतदान केलेलं त्यांनी हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे. खरं म्हणजे इलेक्ट्रॉनिक्सच्या जे काही सीसीटीव्ही कॅमेरे होते हे जर त्यांनी उपलब्ध करून दिले असते तर कॅमेऱ्याची ती फिल्म उपलब्ध करून दिली असती तर हे एकाच दिवशी हा मतदार कसा 4 ठिकाणी मतदान करतो हे सिद्ध करता आलं असतं. अनेक गोष्टी आहे याच्यामध्ये की ज्या हेतू पुरस्सर जाणीवपूर्वक निवडणूक आयोगानं भारतीय जनता पक्षाला मदत करण्याकरता केलेल्या आहेत आणि याच्यात खरा लोकशाहीला धोका आहे. संगमनेरच्या बाबतीत ते घडलं का आणि तुम्ही तक्रार केली होती? नाही ठीक आहे, संगमनेरच्या बाबतीत सुद्धा जे काही आम्ही माहिती मागितली ती आम्हाला दिली नाही. आमच्या माहिती व्यतिरिक्त आम्ही जे म्हणतो तो आम्हाला व्हीव्हीपॅट मोजायला द्या, तो अचानक निर्णय सुप्रीम कोर्टनं सांगितल्यानंतर निर्णय फिरवला गेला, आम्हाला तो दिलेला नाही. अनेक शंका आमच्या मनामध्ये सुद्धा आहेत, म्हणजे ईव्हीएमच्या सह आमच्या मनामध्ये शंका आहे. परंतु इथे शिर्डी मतदारसंघामध्ये हा मतदार नोंदणीचा घोटाळा चाललेला आहे हे स्वतः आपण कॅमेऱ्यामध्ये तुम्हीच कैद केलेले. याच्या पलीकडे जाऊन आम्ही त्यामध्ये तक्रारी सुद्धा निवडणूक आयोग केल्या होत्या की या मतदारसंघात अनेक घोटाळे चालले, हजारो मतदान वाढवले जातंय, हे थांबलं पाहिजे. याच्यावर कोणतीच कारवाई झाली नाही. निळवंडे आणि भोजापूर चारीवरून सध्या विरोधक तुमच्यावर टीका करताय. 40 वर्षाचा हिशोब, 5 कोटीचा हिशोब मागताय. 5 कोटी कसले काय मला माहित नाही काय तुम्ही म्हटलं, परंतु हे सगळ्यांना माहिती की निळवंड कुणी केलं या बाबतीत काही शंका बाळगण्याचं कारण नाही. जनता आंधळी नाही आणि भोजापूरची चारी कुणी केली हे सगळ्यांना माहिती आहे. मे महिन्यामध्ये जून मध्ये पाणी आलं हे काही यांचं कर्तृत्व नाहीये, हे लक्षात घ्या. निळवंड असेल नाही तर भोजापूर हे पाणी मिळणं यामध्ये आम्ही काम केलेलं आहे. पाऊस आता झाला म्हणून भोजापूरचं पाणी आलं ही वस्तुस्थिती आहे. आम्ही अनेक वेळा ते दिलेलं आहे. सुजय विखेंनी संगमनेर मतदारसंघामध्ये विकास कामे कशी रखडली जात होती असे त्या ठिकाणी निदर्शनास. ठीक आहे, आता बोलतायत ते बोलू द्यायचं. आता काय आता सुजय विखेंवर बी बोलावं, टीका करावी. राधाकृष्ण विखेंवर बोलू शकतो आम्ही. एकामेका वयाचा मान ते नसतील राखत कदाचित, पण आम्हाला पोरा बाळांवर टीका चर्चा करायला नका लावू. पोरा बाळांना काय सल्ला द्याल साहेब? पोरा बाळांना सांगायचा काळ खूप आहे मोठा, काळजीपूर्वक जा. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र,
महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.